ह्याच्या डाव्या बाजूला इथे पूर्ण पाकिस्तान आहे आणि इथे उजव्या बाजूला चायना आहे. किती इम्पॉर्टन्स आहे या जागेचा. आणि हा पूर्ण रेस्ट्रिक्टेड एरिया आहे, इथपर्यंतच आपल्याला अलाउड आहे. आपले सियाचीन वॉरियर्स किती चॅलेंजिंग टेरेनमध्ये राहतात हे तुम्हाला इथे आल्यावरती कळेल. कारण की आता सध्या इथलं टेम्परेचर -18 आहे आणि त्यामध्ये आम्ही सर्व्हाइव्ह करतोय. सियाचीनच्या या ग्लेशियरमध्ये जेव्हा नवीन पोस्टिंग होते ना, तेव्हा तुम्हाला जर ही जागा दिसत असेल, इथून जो हा थोडासा आईसचा जो पॅच आहे ना, इथे 21 दिवसांची ट्रेनिंग होते. नंतर मग इथून खारदुंगला पास जो आपण लास्ट व्हिडिओजमध्ये पाहिला होता ना, त्या खारदुंगला पासला आपले जे फौजी आहेत त्यांना पाठवलं जातं आणि तिकडे थोडंसं ॲक्लमटाईज आणि क्लायमेटची सवय झाली पाहिजे. इथे जो तुम्हाला दिसतोय इथून हा सेकंड ग्लेशियरचा पार्ट आहे. इवन ह्या साईडला सुद्धा हा सेकंड ग्लेशियर आहे. म्हणजे मगाशी जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला हा पूर्ण या नालीमधून जो आतमध्ये जातो, या ज्वाला नाल्यामधून जो आतमध्ये जातो, पूर्ण सेकंड ग्लेशियरचा पार्ट आहे. आणि जर तुम्ही डिटेलमध्ये पाहिलं तर हा फ्रोझन आईसचा जो पॅच आहे ना, इथून असा राईट टर्न मारल्यावरती इथून फर्स्ट ग्लेशियर लागतं आणि तो फर्स्ट ग्लेशियर आहे. तिथून मग आपल्यावरती भरपूर असे कॅम्प्स आहेत आणि ऑलमोस्ट 11 ते 12 दिवस लागतात आपला जो शेवटचा कॅम्प आहे तिथे पोहोचायला. तर मित्रांनो, हे सर्व होतं ह्या सियाचीन ग्लेशियरमध्ये आणि एवढ्या थंडीमध्ये आपले हे फौजी इथे लढत असतात आणि आपल्या ह्या जागेचं, आपल्या बॉर्डरचं संरक्षण करतात. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये या व्हिडिओला सेव्ह करा आणि लडाखमधल्या अशाच गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चाकरमनी व्लॉग्स या चॅनलला फॉलो करा.